नमस्कार मंडळी. रोज रोज भाजीपाला, डाळ, कडधान्य खाऊन जर कंटाळा आला असेल, तर आज आपण बनवून घेणार आहोत पापलेट फ्राय. तर पापलेट हा एक असा मासा आहे की त्यामध्ये काटे कमी असतात. लहान मुलांना देखील आपण देऊ शकतो. झटपट होतो आणि चवीला जर म्हणाल तर अत्यंत स्वादिष्ट असा हा मासा. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे एका प्लेटमध्ये मी पापलेटचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बाजूला थोडीशी कोळंबी घेतलेली आहे, तर तिला देखील स्वच्छ धुवून घेतलेले आहे. यामध्ये मी पेस्ट घालून घेतलेली आहे. आता ही पेस्ट कोणती? आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची पेस्ट घातलेली आहे. जवळपास पापलेटमध्ये मी 1.5 चमचा ही पेस्ट घालून घेतलेली आहे. हळद घालून घेतलेली आहे. चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे. आता हिरवी मिरची घातल्यामुळे मी तिखट थोडंसं अंदाजे कमीच घातलेलं आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. माशांमध्ये म्हणजेच मच्छीमध्ये विटॅमिन डी भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे आणि त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर हे मासे आहेत. तर आता हे साधेच मसाले घरगुती पद्धतीने मी यामध्ये घालून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर लिंबू, चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ असेल तर तो देखील तुम्ही घालून व्यवस्थित मिक्स करू शकता. शक्यतो मी मासे मॅरिनेट करत असताना लिंबू असेल तर लिंबाचा रस वापरते, नाहीतर मग अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मॅरिनेशन करायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हा मासा बाजूला ठेवून द्यायचा. खूप छान चव येते याने. आता हे व्यवस्थित मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता इथे गॅसवर मी पॅन देखील ठेवून घेतलेला आहे. तर आता इथे पॅन छान गरम झालेला आहे. यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता पापलेट इथे आपण डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहोत. जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत, ज्यांना जास्त तेल खाण्यासाठी मनाई आहे, तर त्यांनी शॅलो फ्राय करून देखील हे मासे खाऊ शकता. किंवा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे केळीच्या पानामध्ये मसाला लावलेला हा मासा ठेवायचा आणि मस्तपैकी केळीचं पान बंद करून विस्तवावरती तो पान ठेवून द्यायचा आणि छान असं भाजून घ्यायचं. खूप छान मसालेदार पापलेट तयार होतो. ज्यावेळेस आम्ही गावी असतो त्यावेळेस आम्ही तशा पद्धतीने मासे बनवून खातो. आता शहरामध्ये केळीचं पान वगैरे काही मी आणलेलं नाहीये, तर मी अशाच पद्धतीने शॅलो फ्राय हे मासे करते. शॅलो फ्राय केल्यामुळे 2 प्रकारचे फायदे होतात. एक तर तेल कमी लागतं माशांना आणि मासा फ्राय केल्यासारखी चव येते या माशाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शरीरामध्ये तेल कमी जातं शॅलो फ्राय केल्यामुळे. तर आता थोड्याशाच तेलामध्ये हा मासा मी व्यवस्थित तांदळाच्या पिठामध्ये घोळवून हा अशा पद्धतीने पॅनमध्ये घालून घेतलेला आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी खालची बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ह्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू देखील छान अशी खमंग खरपूस सोनेरी रंगावरती परतून घ्यायची, फ्राय करून घ्यायची. तर बघा, मासा तळण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये मध्यम आचेवरती हे मासे तळून तयार होतात. तर 2 ते 3 वेळा या माशांच्या तुकड्यांना मी उलटपलट केलेले आहे आणि छान असा मासा तळून तयार झालेला आहे. याला आता मी काढून घेणार आहे आणि शिल्लक राहिलेले जो पापलेटचे तुकडे आहेत ते देखील मी अशाच पद्धतीने शॅलो फ्राय करून घेणार आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने माशांचं मॅरिनेशन सांगितलेलं आहे आणि शॅलो फ्राय केल्यामुळे तेल कमी जातं, वेळ कमी लागतो आणि मस्त चवदार मासा काहीच मिनिटांमध्ये तयार होतो. तर याला देखील मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेते आणि तयार झालेला मासा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तोंडी लावण्यासाठी देखील खूप उत्तम हा पापलेट फ्राय तयार होतो. या पापलेट फ्रायचा तुम्ही रस्सा देखील बनवू शकता, म्हणजे माशाची आमटी देखील बनवू शकता. खूप चविष्ट अशी लागते. गरमागरम वाफळलेला भात आणि त्यावर गरमागरम पापलेट ची रस्सा भाजी मस्त लागते. तर आता हा तयार झालेला आहे. थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं वरतून अशा पद्धतीने घालून घेत आहे. तर असं केल्याने काय होतं, जास्तीचं तेल वाया जात नाही आणि लागेल तितकंच तेल शॅलो फ्राय करत असताना आपण वापरू शकतो. तर आता हा फ्राय झालेले मासे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व्ह करणार आहे थोडंसं लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर, कांदा वगैरे घालून. खूप साध्या सोप्या पद्धतीने आज आपण पापलेट फ्राय आणि त्याचं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. तर ही साधी सोपी पापलेट फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.